महाराष्ट्र सरकार के 150 दिवसीय कार्यालय सुधार कार्य योजना के तहत नासिक ग्रामीण पुलिस ने आम नागरिकों की सुविधा के लिए रक्षक एआई नामक एक अत्याधुनिक व्हाट्सएप चैटबॉट लॉन्च किया। इसका उपयोग आज से प्रयोगात्मक रूप से शुरू किया गया। महाराष्ट्र सरकार ने कार्यालय सुधारों के लिए 150 दिवसीय कार्य योजना कार्यक्रम को क्रियान्वित करने की योजना तैयार की। इस पहल के अंतर्गत आम नागरिकों की सुविधा और त्वरित सहायता के लिए व्हाट्सएप चैटबॉट बनाने की योजना बनाई गई थी। इसी क्रम में नासिक ग्रामीण पुलिस अधीक्षक बालासाहेब पाटिल के मार्गदर्शन में अतिरिक्त पुलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर की संकल्पना और निर्देशों के आधार पर तकनीकी सहायता से रक्षक एआई नामक व्हाट्सएप चैटबॉट तैयार किया गया। यह चैटबॉट उपयोग में आसान और सुरक्षित है। इस चैटबॉट को आज से नासिक ग्रामीण पुलिस बल के क्षेत्राधिकार में प्रायोगिक तौर पर उपयोग के लिए शुरू किया गया। रिअल टाइम त्या गॅजेट प्रमाणे ती माहिती अपडेट करणार आपण, कारण आता सध्या आमच्याही अधिकाऱ्यांचे ट्रेनिंग आज संध्याकाळी ठेवलेलं आहे। ही माहिती आता सुरुवात करतोय आपण, आज उद्घाटन केलेलं आहे। आमच्या अधिकाऱ्यांचे ट्रेनिंग होईल, या सगळ्या गोष्टी कशा करायच्या काय करायच्या एका आठवड्याभरामध्ये फुल फ्लेज मध्ये सुरू होईल राहील। आपण जे म्हणतात ते नंबर वगैरे अपडेट केले जातील त्याप्रमाणे। हा काय पर्सनल नंबर नाही, तसे नाही कोणी करणार, कारण तो पर्सनल नंबर नाही, तो आपला तो नंबर आहे, तो सरकारी नंबर म्हणून सगळीकडे डिजिटल आम्ही डिस्प्ले केलेले आहेत। आमच्या वेबसाईटवर ते नंबर डिस्प्ले केलेले आहेत। आणि 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 याच्याबरोबर लँडलाईन नंबर पण आहेत, सर्व 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 व्हिडिओ टाकू शकता, फोटो टाकू शकता, सर्व टाकू शकता। ऐका त्याच्यामध्ये तुम्ही जर गेला तर तुम्हाला लक्षात येईल की दोन प्रकार आहेत, एक गोपनीय आणि एक ओपन सोर्स। गोपनीय मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याकडे ती माहिती जाते आणि ओपन म्हणजे ओपन मध्ये प्रभारी अधिकाऱ्याकडे माहिती जाते। तुम्ही ते ओपन करा एकदा, सहजपणे तुम्हाला त्याचे उत्तर मिळतील। चोरीच्या प्रमाणाच्या बाबतीमध्ये बस स्टँडमध्ये महिलांकडून चोऱ्या होतात अशा स्वरूपाची माहिती भरपूर होती। या संदर्भात दिंडोरीच्या हद्दीमध्ये काही गुन्हेगार पकडले गेलेले आहेत। ते गुन्हेगार आहेत अहिल्यानगर मधील, त्याचं नाव आहे बाळासाहेब राक्षे, दिगंबर दारकुंडे। ह्या दोघांना अटक केल्यानंतर त्यांच्याबरोबर लीलाबाई खंदारे आणि इतर महिला यांनी या बाबतीमध्ये गुन्ह्यामध्ये कबूल दिलेले आहे। हे सगळे अहिल्यानगर या ठिकाणचे रहिवासी आहेत, जे बस स्टँड मध्ये चोऱ्या करतात, महिलांचे पिक पॉकेट वगैरे करतात। याच्यामधली ही टोळी आहे, याच्यामधून बरेच गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे। तुम्हाला प्रेस नोट दिलेली आहे। हा 5 हा सराईत गुन्हेगार आहे, याच्या रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। गुन्हेगाराचे मागून घे। हा किती गुन्हे आहेत मी डिटेल देतो तुम्हाला। हा घ्या ना। अजून तुमचा प्रश्न माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या 150 दिवसाच्या कृती आराखड्याच्या अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना सहजपणे सेवा देता यावेत या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण जिल्ह्यातून एआय रक्षक हे मोबाईल बेस व्हॉट्सअप प्लॅटफॉर्म एक उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। याच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आपली माहिती तात्काळ पोलिसांपर्यंत पोहोचवता येते आणि पोलिसांची सेवा ही तात्काळपणे उपलब्ध करून घेता येते। या संदर्भात एआय बेस असल्यामुळे त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नाची उत्तर सुद्धा सहजपणे त्यांना उपलब्ध होतात। त्यांनी विचारलेल्या कायदेशीर प्रश्नाची उत्तर सुद्धा त्याच्यामध्ये उपलब्ध होतात आणि 112 ची सेवा आणि इतर पोलीसची सेवा जी आहे ती कमीत कमी वेळामध्ये त्यांना सहजपणे उपलब्ध करून देण्याचा हा अतिशय सकारात्मक प्लॅटफॉर्म आहे। विशेष म्हणजे ही जी सेवा आहे ती के वाघ इंजिनिअरिंग कॉलेजचे कॉम्प्युटर शाखेतील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी एकत्रितपणे बसून हे ॲप तयार करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये टेस्टिंग हे गेल्या महिन्याभरापासून सुरू होत्या आणि अतिशय सकारात्मक टेस्टिंग झाल्यानंतर आता आज ते रोल आउट करण्यात आलेलं आहे। सर्वसामान्य नागरिकांसाठी हे आजच्यापासून उपलब्ध होणार आहे। सर अजून नाशिक पॅटर्न आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाणार आहे का? हा 150 दिवसाचा प्रोग्राम असल्यामुळे हे जे ऍक्सेप्टन्स, हे जे प्रेझेंटेशन
हे 2 तारखेपर्यंत 2 ऑक्टोबरपर्यंत आम्ही करणार आहोत. याच्यानंतर शासनाने ते ऍक्सेप्ट झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये लागू करायचं नाही करायचं या संदर्भात निर्णय हे शासन घेणार आहे.